किती छान दिसती ना शंकरपाळी, अशी मस्त लेअर सुटलेली, तेलकट पण नाही, मस्त अशी खरपूस शंकरपाळी, जास्त दिवस टिकणारी, कुठे बी तिच्यात कडक नाही दिसत शंकरपाळी. हातावर घेतली तर अशी मस्त पटकन अशी बारीक होते, कडक पण नाही आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करू. देविका रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. मी इथं वाटीचं प्रमाण घेतलं आहे. 1 वाटी साखर, 1 वाटी दूध आणि 1 वाटी अर्ध्याला वरती थोडंसं, म्हणजे लई भरलेली पण नाही आणि लई कमी पण नाही, असं तुपाचं प्रमाण घेतलं आहे मी. आणि दूध आणि साखर असं मिक्स करून घ्यायचं. पाणी झालं पाहिजे आणि साखरेचं. इथे तुम्ही पिठी साखर वापरली तरी चालेल. इथे मी जी वाटी वापरली ते मापासाठी, ती आपण तुपाला पण तीच वापरली आहे, दुधाला पण तीच वापरली आहे आणि साखरेला पण तीच वापरली. त्यामुळं वाटीचं माप एकच ठेवायचं. इथे मी 5 कप मैदा घेतला आहे. एका मोठ्या भांड्यात काढून चवीप्रमाणे मीठ टाकलं. आपण दूध टाकलं आहे साखरेमध्ये, ते चांगलं असं विरघळलं गेलं आहे. त्यात आता मी तूप टाकून घेतलं. आता चांगलं थोडंसं टाकून पिठाचा गोळा बनवायचा आहे. एकदाच दूध आणि ते टाकायचं नाही, थोडंसं टाकायचं. मला किती लागलं मी तुम्हाला शेवट दाखवते. आपलं कणिक मळून झालं का मग मी दाखवते तुम्हाला. चांगलं असं चमच्याच्या साहाय्याने हलवून घ्यायचं, नाही तर आपल्या हातानेच एक मस्त असा गोळा बनवून घ्यायचा. या आपण कणिक मळतो पोळीसाठी, तसं नाही हलक्या हाताने असा गोळा बनवायचा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला फॉलो करा. असं मस्त गोळा बनवून घ्यायचा. थोडंसं हे तुपाचं आणि त्याचं पाणी वापरायचं. एकदाच टाकलं तर आपलं कणिक पातळ बी होऊ शकतं, त्यामुळं थोडंसं वापरायचं. मस्त असा गोळा बनवून घ्यायचा. गोळा बनवून 15 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचा. वाटीच्या प्रमाणानुसार तुम्ही केलं तर तुमच्या बी शंकरपाळ्या खूप छान होतील. मला बघा बरं किती पाणी लागले. मला तेवढं पण पाणी लागलं, त्यातून 2 किंवा 3 चमच उरलेलं आहे माझं पाणी. आता हे मी कणिक 15 मिनिटासाठी बाजूला ठेवून देते. आपलं कणिक बी चांगलं असं भिजलं गेलेलं आहे. आता आपण त्याचे पाहिजे त्या आकारामध्ये गोळे बनवून घेऊ. मी इथे 5 गोळे बनवून घेतलेले पिठाचे. पोळपाटावरती असं लाटून घ्यायचं एक गोळा. लई जाडसर पण नाही, लई पातळ पण नाही. लई पातळ झाला तर आपली शंकरपाळी कडक होण्याची शक्यता असते. असं मग साईडनी थोडंसं हे करून घ्यायचं. नंतर पाहिजे त्या आकारामध्ये आपण शंकरपाळे चिरून घ्यायचे. मस्त अशा चिरून घ्यायच्या. मी दाखवलंय बघा, लई जाडसर पण नाही, लई पातळ पण नाही. आता शंकरपाळी दिसते आपल्याला छोटीशी, तळल्यानंतर तिला अशा भरपूर लेअर सुटले जातात. आपलं तेल बी गरम झालेलं आहे. असं लई तेल गरम पण नाही पाहिजे ना, आपलं कडक जास्त प्रमाणात, हलकंसं गरम पाहिजे. बबल्स येत आहे म्हणजे आपलं तेल चांगलं असं गरम आहे. आता अशा थोड्याशा शंकरपाळ्या तेलामध्ये तळायला सोडायच्या. मस्त अशा एका वेळी जास्त सोडल्या तरी चालेल, जास्त वेळ लागतो ना शंकरपाळी तळायला, त्याच्यामुळे एका वेळेस थोड्याशा जास्त टाकल्या तरी चालेल. मस्त अशा शंकरपाळ्या तळून घ्यायच्या. मस्त असा त्यांचा कलर चेंज होत जातो. बघा बरं आता किती लेअर सुटल्या, किती छान दिसतंय बघा शंकरपाळी. मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही शंकरपाळ्या बनवल्या तर तुमच्या बी मस्तच अशी शंकरपाळीला लेअर सुटेल. मस्त असा बिस्किटवाणी कलर त्यांचा चेंज झाला आहे. बघा किती छान दिसतंय. शंकरपाळ्या आपल्या आपण तळून घेतल्या. आता मस्त एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या. आता मी दुसऱ्या पण तळून घेते. त्यांना पण अशी लेअर सुटलेली मस्त. मी हातावर ते तुम्हाला एक बारीक करून दाखवते शंकरपाळी. अशी पटकन किती बारीक होते आणि लेअर पण
किती छान सुटले बघा. किती भारी वाटते शंकरपाळी. बघा बरं किती पटकन हातावरती बारीक होते. कडकपणा नाही त्यात तसा, नरम आहे अशी शंकरपाळी. झाले आपल्या इथं शंकरपाळीची रेसिपी तयार. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.